संकल्प मतदानाचा, गुढी मतदानाची, समक्ष बनू लोकशाही भारताची अशी साथ मतदारांना घालत मतदान जनजागृती मोहीम आता अधिक व्यापक करण्यात आली आहे। यानिमित्त मतदानाची गुढी उभारण्यासह हजारो विद्यार्थी आपल्या नातेवाईकांना मतदानाचे आवाहन करणारी पत्रेही लिहिणार आहेत। स्वीपच्या नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनात मोहीमची बैठक आज जिल्हा परिषदेत झाली। त्यावेळी मोहीम अधिक व्यापक करण्याचा निर्णय झाला। या उपक्रमाचा एक भाग म्हणून दिनांक 8 एप्रिल रोजी 4 वाजता जिल्हा क्रीडा संकुलात मतदान जागृती गुढी उभारण्यात येणार असून जिल्ह्यातील नागरिकांनी गुढीपाडवाच्या निमित्त अशी गुढी उभारून व संकल्प करून मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। मानवी साखळी तयार करणे, रांगोळी स्पर्धा, चुनाव भिंत रंगविणे स्पर्धा, सेल्फी बूथ तयार करणे, ब्रेल लिपी डेमो, साइन बोर्ड मतदानाचा संदेश लिहून सही करणे, मतदान जनजागृती स्टिकर लावणे तसेच व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक आदी अनेक विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांसह गावोगावच्या शाळा महाविद्यालयात या सहभागी होणार आहेत। निवडणूक प्रक्रियेत प्रत्येकाचा सहभाग असावा व मतदानापासून कोणीच वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्वीप अंतर्गत रोज नवे उपक्रम आखले व अंमलात आणले जात आहेत। चिमुकल्यांच्या पत्रलेखनाचा उपक्रमही माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके या राबवत असून हजारो विद्यार्थी आपले मामा, मावशी, आई, आजोबा, काका आदींना मतदानाचे आवाहन करणारे पत्र लिहिणार आहेत। निवडणुकीसारख्या लोकसभा उत्सवाच्या निमित्ताने पत्र लेखनाची एक जुना परंपरेला यामुळे उजाळा मिळणार आहे। आम्हाला खाऊ नको, खेळणी नकोत, पण एक जागरूक नागरिक म्हणून तुम्ही मतदान करा, देश व लोकशाही बळकट करा असे आवाहन हजारो चिमुकल्यांनी आपल्या आप्तांना करणार आहेत। मुख्य कार्यकारी अधिकारी विनय टमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी NK सानप, दिलीप मानकर, माया वानखडे, महापालिका उपायुक्त महेश देशमुख, सहायक समाज कल्याण आयुक्त मंगला मुंड, माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके, सहायक प्रकल्प अधिकारी चेतन जाधव आदी उपस्थित होते। विसेन ब्युरो अमरावती।